हा आपण बाजूला ठेवून देऊया। आता तेलामध्ये आपण घालूया ही सगळी लसूण। शेजवान म्हणजे खूप जास्त लसूण आणि थोडीशी लालसर करूया। आता याच्यात घालूया हे सगळा चिरलेला कांदा। हे घालून आपण ह्याला असं मिक्स करायचंय। ह्याच्यामध्ये आपण घालूया थोडेसे रेड चिली फ्लेक्स, थोडेसे रेड चिली फ्लेक्स, थोडी रेड चिली पेस्ट घालून ह्याला एक नुसतं मिक्स करायचंय। आणि आता ह्याच्यात आपण घालूया हे सगळे बटाटे। हे सगळे बटाटे ह्याच्यामध्ये आणि छानपैकी आपण ह्याला हे असं टॉस करायचंय। आता ह्याच्यामध्ये आपण घालूया थोडासा सोया सॉस, अगदी थोडासा सोया सॉस, आणि हवं असल्यास अजून थोडीशी पेस्ट, जास्त नाही तर थोडीशी। आता काय घालूया अगदी चिमूटभर साखर आणि हे पुन्हा एकदा असं नीट मिक्स करून घ्यायचंय आपण। हे असं टॉस केल्यावर ह्याच्यात आपण आता घालायचंय व्हेजिटेबल स्टॉक, तो देखील थोडासा। तर कडेने हा सगळा व्हेजिटेबल स्टॉक ह्याच्यामध्ये घालायचा आणि ह्याला एकदा छानपैकी आपण असं मिक्स करायचंय। आता ह्याच्यामध्ये आपण घालूया हा भिजवलेला कॉर्नफ्लॉवर, तो असा छानपैकी आपण मिक्स करायचा आहे। हा सगळा कॉर्नफ्लॉवर ह्याच्यामध्ये घातल्यावर ह्याला अगदी छान आपण मिक्स करायचं। आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ, अगदी थोडंसं, कारण बटाट्यामध्ये मगाशी आपण मीठ घातलं होतं, आणि थोडासा लिंबाचा रस किंवा विनेगर, पण लिंबाचा रस आणखीन छान लागेल म्हणून थोडा लिंबाचा रस, आणि कांद्याची पात, ही सगळी बारीक चिरलेली कांद्याची पात ह्याच्यामध्ये घातल्यावर करायचा गॅस बंद। तर ह्याला एकदा असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच खायला बसायचं। आहे की नाही छान आणि चमचमीत रेसिपी?